कल्पना करा सलग 18 तास अन्नाचा एक कणही न खाता राहण्याची. बापरे. हो ना? आणि हे केवळ एखादा आठवडा किंवा महिनाभर नाहीये, तर आयुष्यभर रोज करायचे. म्हणजे ऐकूनच खूप कठीण वाटतं हे. नक्कीच. म्हणजे आजच्या काळात जेव्हा आपण इंटरमिटेंट फास्टिंग किंवा कॅलरी रेस्ट्रिक्शन यांसारख्या शब्दांबद्दल ऐकतो तेव्हा ते आपल्याला अत्यंत आधुनिक आणि वैज्ञानिक वाटतं. हो, अगदी. आजकाल सगळीकडे तोच ट्रेंड आहे. पण आजचं हे सखोल विश्लेषण आपल्याला इतिहासाच्या अशा एका टप्प्यावर घेऊन जाणार आहे, जिथे आधुनिक विज्ञानाचा जन्म होण्याच्या हजारो वर्ष आधीच मानवी मन, शरीर आणि समाजाचं अत्यंत सूक्ष्म व्यवस्थापन केलं गेलं होतं. हा एक अतिशय अचूक विचार आहे, कारण कसं आहे ना, जेव्हा आपण आहाराच्या सवयींबद्दल बोलतो, तेव्हा आपण सहसा त्याचा केवळ शरीरावर होणारा परिणाम पाहतो. पण आज आपण ज्या प्राचीन प्रवासावर आहोत, तो केवळ आहारापुरता मर्यादित नाहीये. यामागे मानवी मानसशास्त्र आणि सामाजिक अर्थशास्त्र यांचा एक प्रचंड मोठा कॅनव्हास आहे. आणि या प्रवासासाठी आज आपल्याकडे जे स्रोत उपलब्ध आहेत, ते खरोखरच अफाट आहेत. होय, आणि मी या स्रोतांचा अभ्यास करताना खरोखरच थक्क झालो होतो. अच्छा. हो, आज आपण बौद्ध धर्मातील त्रिपिटक आणि विशेषतः भिक्खूंच्या नियमपुस्तिकेवर म्हणजेच विनय पिटक यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हे खूपच महत्वाचे ग्रंथ आहेत. बरोबर. या सखोल विश्लेषणासाठी आपण थायलंडमधील महाचुलालॉंगकोर्न राजू विद्यापीठ आणि महामकुट बौद्ध विद्यापीठ यांच्या अधिकृत प्रकाशनांचा आधार घेतला आहे. नक्कीच. त्याचबरोबर मी स्वतः पालीटेक्स सोसायटी, सत्ता सेंट्रल आणि धम्मटॉक सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील भाषांतर वाचत होतो, ज्यातून मूळ पाली भाषेतील ग्रंथांचे अतिशय स्पष्ट संदर्भ मिळतात. हे सगळे स्रोत अतिशय विश्वासार्ह मानले जातात, कारण ते 2500 वर्षांपासून चालत आलेल्या एका अखंड परंपरेचा थेट पुरावा आहेत. अगदी बरोबर. या दस्तऐवजांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ काय करू नये याची यादी देत नाहीत, तर कोणताही नवीन नियम का आणि कोणत्या परिस्थितीत अस्तित्वात आला याचा संपूर्ण ऐतिहासिक संदर्भ देतात. चला, तर मग हे सविस्तर समजून घेऊया. आजचं आपलं मुख्य मिशन हे शोधणं आहे की बौद्ध भिक्खू आणि श्रामणेर दुपारनंतर, म्हणजे बरोबर दुपारी 12 नंतर अन्नग्रहण का करत नाहीत. हा केवळ एक सांस्कृतिक योगायोग आहे की त्यामागे काही अत्यंत सखोल आणि तर्कशुद्ध कारणं आहेत. मी जेव्हा विनय पिटक वाचत होतो तेव्हा मला जाणवलं की हा नियम बुद्धांनी अचानक एका सकाळी उठून सांगितलेला नाहीये. नाही, अजिबात नाही. यामागे एक अतिशय नाट्यमय घटना आहे. अगदी. या नियमाचा जन्म एका विशिष्ट घटनेतून झाला आहे, जी आपल्याला विनय पिटकमधील महाविभंगच्या पाचित्य नियमांच्या विभागात आढळते. बरं. गौतम बुद्ध जेव्हा राजगृह नावाच्या प्राचीन शहरात वेळुवन येथे वास्तव्यास होते, तेव्हाची ही गोष्ट आहे. आता राजगृह हे त्या काळातील एक साधं खेडेगाव नव्हतं. म्हणजे ते एक मोठं शहर होतं. हो, ते मगध साम्राज्याची राजधानी असलेलं अतिशय गजबजलेलं आणि व्यापारी घडामोडींचं केंद्र होतं. याच काळात शहरालगतच्या एका पर्वतावर एक मोठा उत्सव किंवा जत्रा सुरू होती. आणि अशा मोठ्या उत्सवांमध्ये भरपूर लोक, विविध प्रकारची करमणूक आणि साहजिकच उत्तम खाद्यपदार्थ यांची रेलचेल असणारच. नक्कीच. आणि तिथेच या नाट्यमय घटनेची सुरुवात झाली. बौद्ध ग्रंथांमध्ये भिक्खूंच्या एका विशिष्ट गटाचा वारंवार उल्लेख येतो, ज्यांना 70 सव्वग्य असं म्हटलं जातं. 70 सव्वग्य? हो, 70 सव्वग्य म्हणजे 17 भिक्खूंचा गट. हे भिक्खू थोडे तरुण होते आणि थोडे चंचल स्वभावाचे होते. अच्छा. तर हे 17 भिक्खू या पर्वतावरील उत्सवाला गेले. आता भिक्खूंना तिथे आलेलं पाहून गावकऱ्यांच्या मनात प्रचंड श्रद्धा निर्माण झाली. साहजिक आहे. त्यांनी या भिक्खूंचा मोठ्या उत्साहात स्वागत केलं, त्यांना स्नान घातलं, सुगंधी अत्तर लावलं आणि अत्यंत स्वादिष्ट व भरपूर जेवण दिलं. म्हणजे गावकऱ्यांनी त्यांचा अगदी राजेशाही पाहुणचार केला म्हणायचा. अगदी तसंच. पण माझा प्रश्न असा आहे की भिक्खूंनी उत्सवात जाणं आणि तिथे जेवणं यात गैर काय होतं? तिथे जेवणं हा मुख्य प्रश्न नव्हताच मुळी. खरी अडचण भिक्खू परत निघताना निर्माण झाली. गावकऱ्यांनी प्रेमापोटी त्यांना सोबत नेण्यासाठी आणखी भरपूर अन्न दिलं. अच्छा. आणि या 17 भिक्खूंनी ते अन्न आनंदाने सोबत घेतलं आणि ते मठात परत आले. हे वाचताना मला एका आधुनिक आणि रोजच्या जीवनातील प्रसंगाचे साधर्म्य आठवत होतं. कसं काय? हे अगदी तसंच आहे जसं कुणीतरी रात्री उशिरा एखाद्या मोठ्या लग्नातून किंवा पार्टीवरून येताना भरपूर उरलेलं जेवण डब्यात भरून हॉस्टेलच्या रूमवर घेऊन यावं. हां, अगदी बरोबर.
आणि मग तिथे आल्यावर शांत झोपलेल्या इतर मित्रांना जेवणासाठी उठवावं. अरे उठा, मी मस्त जेवण आणलंय, असं म्हणत मध्यरात्री पार्टी सुरू करावी. हे साधर्म्य अगदी चपखल आहे, कारण मठात परत आल्यावर या 17 भिक्खूंनी नेमकं हेच केलं. खरंच? हो, त्यांनी मठातील आणखी एका भिक्खूंच्या गटाला, ज्यांना छब्बगीय किंवा 6 भिक्खूंचा गट म्हटलं जातं, त्यांना उठवलं आणि या स्वादिष्ट भोजनासाठी आमंत्रित केलं. पण हे सर्व रात्रीच्या वेळी घडत होतं बरोबर? होय, सूर्य मावळून गेल्यानंतर. तेव्हा त्या छब्बगीय भिक्खूंनी अत्यंत आश्चर्याने विचारलं, हे एवढं स्वादिष्ट अन्न कुठून आलं? आणि त्यांनी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला, तुम्ही अवेळी म्हणजे विकाल वेळेत अन्न खात आहात का? बापरे, मग पुढे काय झालं? जेव्हा त्या 17 भिक्खूंनी अत्यंत सहजतेने हो असं उत्तर दिलं, तेव्हा मात्र मठातील इतर ज्येष्ठ आणि शिस्तबद्ध भिक्खूंनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. म्हणजे मठात एका साध्या जेवणावरून मोठा वाद निर्माण झाला आणि साहजिकच ही बाब थेट बुद्धांपर्यंत पोचली असणार. नक्कीच. आणि यातील सर्वात आकर्षक बाब म्हणजे हा वाद केवळ खाण्यापिण्याच्या वेळेपुरता मर्यादित नव्हता. मग जेव्हा ही घटना बुद्धांना समजली, तेव्हा त्यांनी याकडे केवळ एक शिस्तभंगाचा प्रकार म्हणून पाहिला नाही, त्यांनी या घटनेचा अत्यंत सूक्ष्म सामाजिक विश्लेषण केलं. अच्छा. बुद्धांनी त्या 17 भिक्खूंना बोलावून घेतलं आणि त्यांच्या या कृतीवर अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी एक मानसशास्त्रीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा मांडला. तो कोणता? ते म्हणाले की अशा वागण्यामुळे ज्या सामान्य लोकांच्या मनात अद्याप बौद्ध धम्माबद्दल श्रद्धा निर्माण झालेली नाही, त्यांच्या मनात ती कधीच निर्माण होणार नाही. आणि ज्यांची आधीच श्रद्धा आहे, त्यांची श्रद्धा वाढण्याऐवजी ती कमी होईल. हे खूपच सखोल निरीक्षण आहे. मी जेव्हा पॉलिटेक्स्ट सोसायटीचं भाषांतर वाचत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की बुद्धांना पब्लिक परसेप्शन म्हणजे समाजाचा दृष्टिकोन किती महत्वाचा वाटत होता. अगदी बरोबर. कारण भिक्खूंचं जीवन हे पूर्णपणे सामान्य लोकांच्या दानावर आणि भिक्षेवर अवलंबून असतं. जर तेच अशा प्रकारे उत्सवांमध्ये जाऊन अवेळी खादाडी करत असतील, अन्नाची नासाडी करत असतील, तर समाजाचा त्यांच्यावरील विश्वास उडून जाईल. बरोबर, ते त्यांना केवळ फुकट खाऊ समजतील. अगदी बरोबर ओळखलत. भिक्खू आणि समाज यांच्यातील हा विश्वासाचा धागा तुटू नये यासाठीच बुद्धांनी एका नवीन सिक्खापद म्हणजेच नियमाची निर्मिती केली. तोच विनयपिटकातील पाचित्य नियम क्रमांक 37. येथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. मी या नियमाची मूळ पाली भाषेतील रचना वाचली. ती कोणत्याही आधुनिक कायदेशीर करारापेक्षा कमी नाहीये. हो, ती खूपच काटेकोर आहे. त्यात कुठेही पळवाट ठेवलेली नाहीये. वाक्य असं आहे, योपन भिक्खू विकाले खादनीयम वा भोजनीयम वा खादेयत वा भुंजेयत वा पाचित्तियम. बरोबर. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जो कोणता भिक्खू अवेळी खाण्यायोग्य किंवा चावण्यायोग्य अन्न खाईल, तो पाचित्य अपराधास पात्र ठरेल. आणि पाचित्य म्हणजे असा अपराध ज्याची सर्वांसमक्ष कबुली देणं आवश्यक असतं. पण मला इथे अवेळ या शब्दाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे, कारण वेळ ही सापेक्ष असू शकते. विनयपिटकाने या अवेळ किंवा पाली भाषेत विकाल या शब्दाची अत्यंत काटेकोर व्याख्या केली आहे. विकाल म्हणजे दुपारनंतर, म्हणजेच सूर्य बरोबर माथ्यावरून कलल्यानंतर ते थेट दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंतचा संपूर्ण काळ. बापरे, याचाच अर्थ दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत भिक्खूंना अन्नाचा एक कणही खाण्यास सक्त मनाई आहे. अगदी. हे जवळजवळ 18 तासांचं सलग उपवास चक्र आहे. आणि अन्नाचे प्रकारही अतिशय स्पष्टपणे नमूद केले आहेत. विनयपिटकामध्ये अन्नाचे 5 मुख्य प्रकार स्पष्ट केले आहेत. हो, भोजनीय प्रकार. 1. शिजवलेला भात किंवा धान्य. 2. गोड पदार्थ किंवा खाऊ. 3. भाजलेलं पीठ. 4. मासे आणि 5. मांस. मला सुरुवातीला प्रश्न पडला होता की यात भाजलेलं पीठ का समाविष्ट केलं आहे, पण नंतर समजलं की प्राचीन काळी प्रवासात टिकणारं आणि पोट भरणारं ते एक प्रमुख जड अन्न होतं. अगदी बरोबर. हे 5ही प्रकार दुपारच्या आधीच ग्रहण करणं सक्तीचं आहे. पण आता मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे नियम केवळ त्या 17 भिक्खूंना शिक्षा देण्यासाठी एवढे कठोर बनवले गेले, कारण वरवर पाहता हे खूपच जाचक वाटतं. इथेच आपल्याला या नियमाच्या मुळाशी जावं लागतं. बुद्ध केवळ नियम लादून थांबत नसत, ते प्रत्येक नियमामागील कार्यकारण भाव स्पष्ट करत. अच्छा. स्रोतांचं सखोल विश्लेषण केल्यावर आपल्याला समजतं की या एकाच नियमामागे 4 अत्यंत भक्कम आधारस्तंभ आहेत: मानसशास्त्रीय, जैविक,
सामाजिक आणि आध्यात्मिक. आपण जर जैविक किंवा शारीरिक दृष्टिकोनातून सुरुवात केली तर यामागचं विज्ञान थक्क करणार आहे. हो, कारण जड जेवणानंतर शरीरात काय घडतं हे आजचं आधुनिक विज्ञानही सांगतं. आपण नेहमी अनुभवतो की दुपारी किंवा रात्री पोटभर जेवल्यावर आपल्याला प्रचंड गुंगी येते. ज्याला आपण फूड कोमा म्हणतो. बरोबर. विज्ञानाच्या भाषेत याला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणजेच रेस्ट अँड डायजेस्ट मोड सक्रिय होणं म्हणतात. जेव्हा आपण जड अन्न खातो तेव्हा शरीराचा बहुतांश रक्तप्रवाह पचन संस्थेकडे वळवला जातो आणि मेंदूकडे जाणारी ऊर्जा कमी होते. आणि भिक्खूंचा मुख्य उद्देश हा उच्च स्तरावरील ध्यानधारणा साध्य करणं हा होता, ज्याला आपण झान किंवा ध्यान म्हणतो. ध्यानासाठी मन अत्यंत तीक्ष्ण, सतर्क आणि एकाग्र असणे आवश्यक असतं. साहजिकच आहे. जर भिक्खूंनी संध्याकाळी किंवा रात्री जेवण केलं तर त्यांच्या शरीरात सुस्ती येईल आणि ते रात्रीच्या वेळी कधीच यशस्वीपणे ध्यान करू शकणार नाहीत. रिकाम्या पोटी शरीर हलकं राहतं आणि मानसिक स्पष्टता वाढते. म्हणजे हा नियम थेट त्यांच्या मुख्य उद्दिष्टाला म्हणजेच ध्यानधारणेला पूरक ठरतो. पण हे केवळ शरीरापुरतं मर्यादित नाहीये. मी वाचलेल्या एका संदर्भानुसार अन्नाची आसक्ती कमी करणं हा देखील एक मानसशास्त्रीय उद्देश यामागे होता. होय, अन्नाकडे केवळ शरीराचं पोषण करणारं इंधन म्हणून पाहणं अपेक्षित होतं. आपण विचार करा, सामान्य माणसं संध्याकाळच्या चविष्ट जेवणाची दिवसभर वाट पाहत असतात. हो ना, अगदी माझ्यासारखे. हा एक प्रकारचा डोपामाइन लूप आहे. ही चवीची आसक्ती मनाला एका बंधनात अडकवते. जेव्हा भिक्खू दुपारनंतर अन्न न खाण्याचा निर्णय करतात तेव्हा ते मुळातच या आसक्तीच्या चक्रातून बाहेर पडतात. ते जेवणाच्या विचारातून मुक्त होतात. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच आचरणात आणायला कठीण आहे. पण या सगळ्याचा अर्थ काय आहे? हे सर्व केवळ एका वैयक्तिक भिक्खूच्या आध्यात्मिक आणि मानसिक विकासासाठी होतं? नाही. की यामागे काही मोठं सामाजिक कारणही लपलेलं होतं? कारण सुरुवातीला आपण राजगृहाच्या उदाहरणात पाहिलं की बुद्धांना समाजाचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा वाटत होता. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला समजेल की हा नियम प्राचीन भारतातील सामाजिक अर्थशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. कसं काय? हा नियम केवळ भिक्खूंसाठी नाही तर गावकऱ्यांवरील ओझं कमी करण्यासाठी बनवला गेला होता. आपण विचार करा, 2500 वर्षांपूर्वी गॅस स्टोव्ह किंवा आधुनिक स्वयंपाकघरं नव्हती. हो, त्यावेळी अन्न शिजवणं हे एक प्रचंड श्रमाचं काम होतं. लाकडं गोळा करणं, चूल पेटवणं, धान्य हाताने काढणं हे सर्व करण्यासाठी तासनतास लागत असणार. अगदी बरोबर. प्राचीन काळी शेतीवर अवलंबून असलेल्या गावकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी अन्न मिळवणं आणि शिजवणं हेच मुळात एक मोठं आव्हान होतं. भिक्खू हे अन्नासाठी पूर्णपणे गावकऱ्यांच्या भिक्षेवर अवलंबून असत, ज्याला पिंडपात म्हटलं जातं. जर भिक्खूंनी दिवसातून 2 किंवा 3 वेळा अन्न खाण्याचं ठरवलं असतं तर त्यांना तेवढ्या वेळा गावात भिक्षा मागायला जावं लागलं असतं. होय, आणि यामुळे मठातील भिक्खूंसाठी गावकऱ्यांना सकाळ, दुपार, संध्याकाळ असं वारंवार अन्न तयार करावं लागलं असतं. बापरे, यामुळे समाजावर प्रचंड आर्थिक आणि शारीरिक ओझं पडलं असतं. कालांतराने समाज भिक्खूंना एक उपद्रव मानू लागला असता. हेच बुद्धांना टाळायचं होतं. दिवसातून केवळ एकदाच, तेही सकाळी भिक्षा मागितल्यास गावकऱ्यांना स्वतःच्या जेवणासोबतच भिक्खूंसाठी अन्न बाजूला काढणं सोपं जातं. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा अलिखित सामाजिक करार होता. अगदी, जिथे भिक्खू समाजाच्या कष्टांची जाणीव ठेवत होते. आणि यातूनच चौथं कारण समोर येतं, जीवनात शिस्त निर्माण करणं. जेव्हा तुम्ही अन्नासारख्या अत्यंत मूलभूत आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजेवर नियंत्रण मिळवता तेव्हा तुमच्यात इतर कोणत्याही मानवी मुहावर मात करण्याची मानसिक ताकद निर्माण होते. पण इथे मला एक प्रश्न पडतो. हा नियम खूपच परिपूर्ण आणि तर्कशुद्ध वाटतो, पण तो थोडा रोबोटिक किंवा अत्यंत कठोर वाटतो. म्हणजे समजा एखादा भिक्खू खूप आजारी असेल, त्याला अशक्तपणा आला असेल किंवा प्रवासात तो थकून गेला असेल आणि त्याला औषधांसोबत काहीतरी खाण्याची गरज असेल, तर अशा वेळी काय? मरण आलं तरी चालेल, पण दुपारनंतर काहीच खायचं नाही असा हा डोळे झाकून पाळण्याचा नियम आहे का? कारण जर तसं असेल तर यात आणि एखाद्या हुकुमशहाच्या निर्णयात काय फरक राहिला? अतिशय उत्तम प्रश्न. विनयपिटकातील स्रोत स्पष्ट करतात की बुद्धांचा दृष्टिकोन कधीही टोकाचा नव्हता. त्यांनी नेहमी मध्यम मार्गाचा उपदेश केला होता. अच्छा. त्यामुळे या नियमात गरजेनुसार अत्यंत व्यावहारिक अपवाद आणि सवलती देण्यात आल्या आहेत. या सवलतींना गिलाना पच्चया असं म्हटलं जातं. गिलाना पच्चया म्हणजे आजारी भिक्खूंसाठी काही खास सवलत? होय. जर एखादा भिक्खू आजारी असेल तर त्याला वैद्यकीय कारणास्तव दुपारनंतर काही विशिष्ट गोष्टी ग्रहण करण्यास परवानगी आहे. जसं की
यामध्ये प्रामुख्याने औषधं, फळांचा रस, ज्यामध्ये कोणताही गर किंवा चोथा नसावा, मध, लोणी, तूप आणि साखर यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. अरे वा, मी जेव्हा याचा विचार करतो तेव्हा मला आधुनिक वैद्यशास्त्राची आठवण येते. कसं काय? जेव्हा एखादा रुग्ण आजारी असतो किंवा त्याच्या पचनसंस्थेला विश्रांती द्यायची असते तेव्हा डॉक्टर त्याला क्लिअर लिक्विड डाएटवर ठेवतात. अच्छा, त्याला सलाईन किंवा ग्लुकोज दिले जातं. अगदी बरोबर. मध, साखर आणि गाळलेला फळांचा रस हे शरीराला पचनसंस्थेवर कोणताही ताण न देता त्वरित ऊर्जा पुरवतात. हे अगदी अचूक साधर्म्य आहे. हे पदार्थ पचायला अत्यंत हलके असतात आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्यास मदत करतात. ही लवचिकता बुद्धांच्या शिकवणीतील प्रगल्भतेचं आणि करुणेचं दर्शन घडवते. त्यांनी मानवी शरीराच्या मर्यादा समजून घेतल्या होत्या. नियम हे माणसाच्या विकासासाठी आहेत, माणसाला संपवण्यासाठी नाहीत, हे सूत्र त्यांनी पाळलं. हे खरोखरच अद्भुत आहे. पण मला सांगा, हा जो नियम 2500 वर्षांपूर्वी एका वेगळ्या सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीत बनवला गेला, तो आजच्या काळात म्हणजे 21व्या शतकात कसा पाहिला जातो? आज तो अस्तित्वात आहे का? यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. हा प्राचीन नियम आजही जगातील अनेक देशांमध्ये अत्यंत काटेकोरपणे पाळला जातो. खरंच? हो, विशेषतः थेरवाद बौद्ध परंपरा मांडणाऱ्या देशांमध्ये, जसं की थायलंड, श्रीलंका, म्यानमार, लाओस आणि कंबोडिया. म्हणजे आजही 21व्या शतकात तिथे हाच दिनक्रम पाळला जातो? होय, आजही या देशांमधील बौद्ध भिक्खू पहाटे उठतात, सकाळी अणवाणी पायांनी भिक्षाटनासाठी जातात, गावकऱ्यांनी दिलेलं अन्न गोळा करतात, मठात परत येऊन दुपारपूर्वी आपलं भोजन पूर्ण करतात. बापरे. साधारणपणे सकाळी 11 ते 11:30च्या सुमारास त्यांचं जेवण संपतं आणि त्यानंतर ते थेट दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपर्यंत पूर्ण उपवास करतात. आधुनिक सुखसोयी उपलब्ध असूनही त्यांनी ही परंपरा तशीच टिकवून ठेवली आहे. हे खरोखरच थक्क करणारं आहे. हजारो वर्षांपासून एक परंपरा न खंडित होता चालू आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर या विस्तृत स्रोतांवरून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. ती कोणती? दुपारनंतर अन्न न खाण्याचा हा नियम केवळ आहाराविषयी किंवा वजन कमी करण्याविषयी नक्कीच नाहीये. हा नियम शरीराला आणि मनाला एकाच वेळी प्रशिक्षित करण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. नक्कीच. हा नियम वासनेवर नियंत्रण मिळवण्याविषयी, जीवनात शिस्त आणण्याविषयी, समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याविषयी आणि ध्यानधारणेसाठी शारीरिक तयारी करण्याविषयी आहे. हे एक परिपूर्ण सिस्टम डिझाईन आहे. आणि जे लोक हे सखोल विश्लेषण ऐकत आहेत त्यांच्यासाठी यातून काय घेता येईल? मला वाटतं आधुनिक जगात जिथे सतत माहिती आणि अन्नाचा मारा आपल्यावर होत असतो, जिथे प्रत्येक कोपऱ्यावर फास्ट फूड उपलब्ध आहे आणि रात्री 2 वाजताही आपण फूड डिलिव्हरी ॲपवरून जेवण मागवू शकतो, तिथे हा संयमाचा धडा खूप काही शिकवून जातो. आपण केवळ अन्नाबाबतच नाही तर माहितीबाबतही हा नियम लागू करू शकतो. माहितीचं ग्रहण आणि संयम हे थोडं सविस्तर सांगाल का? हो, जसं की रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर तासनतास रील्स बघणं, सोशल मीडियावरची नकारात्मक माहिती डोक्यात भरणं, हाही एका प्रकारचा अवेळी केलेला आहारच आहे. अगदी बरोबर बोललात. जो आपल्या मेंदूला फूड कोमासारख्याच एका इन्फॉर्मेशन कोमामध्ये ढकलतो. जर आपणही मानसिक पातळीवर संयम आणि शिस्त पाळली, काही काळ डिजिटल उपवास केला, तर आपलंही मानसिक आरोग्य निश्चितच सुधारू शकतं. हे अतिशय मार्मिक आणि आजच्या काळाला साजेसं असं विश्लेषण आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाचा शेवट करताना मला एका अत्यंत वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे. आतापर्यंतच्या चर्चेत आपण पाहिलं की हा नियम ध्यानधारणा आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी किती उपयुक्त आहे. होय. पण स्रोतांच्या विश्लेषणावरून हे देखील स्पष्ट होतं की बुद्धांनी हा नियम प्रामुख्याने लोकांची श्रद्धा टिकवून ठेवण्यासाठी आणि गावकऱ्यांवरील आर्थिक ओझं कमी करण्यासाठी बनवला. बुद्धांना समाजाच्या दृष्टिकोनाची पूर्ण जाण होती. हो, तो राजगृह शहरातील 17 भिक्खूंचा संदर्भ आपण सुरुवातीलाच पाहिला, जिथून या नियमाची सुरुवात झाली. मग जर असं असेल तर आपण असा विचार करू शकतो का की जगभरातील इतर प्राचीन संस्था आणि धर्मांमधील जे अनेक पवित्र नियम आपल्याला पाहायला मिळतात ते निव्वळ ईश्वरीय किंवा केवळ गूढ आध्यात्मिक संदेश नसून प्राचीन काळातील उत्कृष्ट पब्लिक रिलेशन्स आणि गुंतागुंतीच्या समाज व्यवस्थापनाची सुरुवातीची उदाहरणं असू शकतात का? हा खरोखरच विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. आज जे आपण कॉर्पोरेट जगात PR स्ट्रॅटेजी किंवा ब्रँड इमेज म्हणतो तेच 2500 वर्षांपूर्वी अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी स्वरूपात अस्तित्वात होतं का?
या एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर विचार करण्यासाठी आम्ही तुम्हाला आज सोडून जात आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल विश्लेषणात.